नमस्कार. तुम्ही पाहत आहात अमृत मंथन, जिथे आपण नाती, विचार आणि आयुष्य थोडं जास्त समजून घेण्याचा प्रयत्न करतो. कधीकधी ना रात्रीचे 2 वाजलेले असतात. शरीर एकदम थकून गोळा झालेलं असतं, डोळे जड झालेले असतात. पण झोप काय येत नाही. अगदी बरोबर. झोप येत नाही कारण मेंदू तो आपल्या 25 वर्षापूर्वी झालेल्या एका साध्या भांडणाचं विश्लेषण करत बसतो. हो ना, मी असं का बोलले असते किंवा त्याने असं का म्हटलं. एक्झॅक्टली. किंवा मग उद्याच्या एका साध्या मीटिंगची उगीचच भीती वाटत असते. बाहेरून पाहिलं तर आयुष्यात असा कोणताही मोठा ताण नसतो, सगळं शांत असतं, पण आतमध्ये ना विचारांचं एक न थांबणारं चक्र सुरू असतं. आणि हे चक्र इतकं त्रासदायक असतं ना, कारण ते आपल्याला आत्ताच्या वर्तमानात जगूच देत नाही. तो आतला आवाज कधी गप्पच बसत नाही. खरे. आपण शरीराने एका ठिकाणी असतो, पण मनाने कुठल्या तरी काल्पनिक संकटाशी लढत असतो. एक प्रकारची अस्वस्थता सतत सोबत असते. मला नेहमी हाच प्रश्न पडतो की आपलाच मेंदू ज्याने आपल्याला आराम करायला मदत करायला हवी, तोच आपल्याला असा काय छळतो. म्हणजे उद्या काम करायचं असेल तर आज शरीराला झोप गरजेची आहे, हे त्याला का समजत नाही. इथेच आपली गल्लत होते. आपण अनेकदा आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीला दोष देतो. आपल्याला वाटतं की बँकेत पुरेसे पैसे नाहीयेत किंवा कामाचा ताण आहे म्हणून आपण अस्वस्थ आहोत. पण खरं कारण बाहेरची परिस्थिती नसून आपली सतत विचार करत राहण्याची सवय आहे. आपलं मन शांत बसायला प्रशिक्षित नाहीये. म्हणजे ते एका टूलसारखं, एका हत्यारासारखं आहे, पण आपण त्याचा वापर करण्याऐवजी तेच आपला वापर करतोय. अगदी बरोबर. आणि याचं मूळ कारण समजून घ्यायचं असेल तर आपल्याला थोडं मागे जावं लागेल आपल्या उत्क्रांतीमध्ये. आपला मेंदू या आधुनिक जगासाठी, लॅपटॉप्स आणि ईमेलसाठी बनलेलाच नाहीये. बरं. तो डिझाईन झालाय आदिमानवाच्या काळासाठी. आदिमानव म्हणजे जंगलातल्या राहण्यासाठी, जिथे सतत सावध राहावं लागायचं. हो, जंगलात असताना आपला एकमेव उद्देश असायचा तो म्हणजे जिवंत राहणं. तेव्हा धोके कसे असायचे? एखादा वाघ समोर आला किंवा दुसऱ्या टोळीने हल्ला केला. बापरे. ते खऱ्या अर्थाने प्रत्यक्ष आणि शारीरिक धोके असायचे. नक्कीच. आणि जेव्हा एखादा जंगली प्राणी समोर येतो तेव्हा मेंदू शरीरात ॲड्रिनॅलिन सोडतो, हृदयाची धडधड वाढवतो. म्हणजे शरीराला लढण्यासाठी किंवा पळण्यासाठी तयार करतो, ज्याला आपण सर्व्हायव्हल मोड म्हणतो ना. अगदी तेच. पण मग एकदा का तो वाघ निघून गेला की धोका टळतो ना. हो. मग मेंदू पुन्हा शांत होतो. हो. तो ताण तात्पुरता असायचा. हाच तो महत्वाचा फरक आहे. आजच्या जगात वाघ नाहीयेत. आपण सुरक्षित घरात असतो, पण मेंदूची ती धोका ओळखण्याची सिस्टम आजही तशीच काम करते. म्हणजे धोक्याचं स्वरूप बदललंय. हो. आता धोका म्हणजे काय, तर बॉसचा एखादा रागीट मेल, हो, किंवा शेअर मार्केटमधली घसरण, किंवा मग मित्राने मेसेजला दिलेला उशिरा रिप्लाय. आणि सर्वात वाईट गोष्ट म्हणजे हा ईमेलचा वाघ कधी जंगलात परत जात नाही. तो सतत डोक्यातच फिरत राहतो. म्हणजे तो ताण दीर्घकाळ टिकणारा बनतो. आपण सतत एका धोक्याचा सावटाखाली असतो. हो, आदिमानव जसा जंगलात वाळलेली पानं वाजली की दचकून पाहायचा ना, तसंच आपण आज फोनवर नोटिफिकेशन वाजलं की दचकतो. आपण सतत धोके स्कॅन करत असतो. अरेच्छा. हे ऐकताना मला एक अतिशय सोपं उदाहरण आठवतंय. म्हणजे आपला मेंदू एका अशा प्रगत मोबाईलसारखा झालाय ज्याची बॅटरी आपण सतत ड्रेन करतोय. समजा तो मोबाईल सतत सुरू राहिला, त्यातले सगळे ॲप्स एकाच वेळी बॅकग्राऊंडला चालू राहिले तर तो गरम होईल ना. त्याची बॅटरी झपाट्याने संपेल आणि तो हँग व्हायला लागेल. नेमकं हेच आपल्या बाबतीत घडत आहे. विज्ञानात याला डिफॉल्ट मोड नेटवर्क असं म्हणतात. जेव्हा आपण काहीच काम करत नसतो ना, तेव्हा मेंदूचा हा भाग ॲक्टिव्ह होतो. बरं. याचं कामच असतं भूतकाळातील चुका शोधणं आणि भविष्यातील धोक्यांचा अंदाज घेणं. आपण त्याला रिकामं राहायला कधी शिकवलंच नाहीये. म्हणूनच आपण सगळे इतके थकलेले दिसतो. बाहेरून बघता आपण सगळे नॉर्मल दिसतो. आपण हसतो, गप्पा मारतो, काम करतो, पण आतून एक प्रचंड मानसिक थकवा जाणवतो. हो. आणि शारीरिक काम करून आलेला थकवा झोपेने जातो, पण मानसिक थकवा कसा घालवायचा? कामावरून घरी आलो की आपल्याला वाटतं आपण आराम करत आहोत, पण प्रत्यक्षात आपण टीव्ही लावतो किंवा हातात फोन घेतो आणि स्क्रोल करायला लागतो. आणि तो आराम नसतोच मुळी. सोशल मीडियावर आपण इतरांच्या आयुष्याशी सतत स्वतःची तुलना करत असतो. तिथे मेंदू पुन्हा धोक्याच्या मोडमध्ये जातो. मी मागे तर पडत नाहीये ना, किंवा माझं आयुष्य यांच्या इतकं चांगलं का नाहीये? हो, बातम्यांमधला नकारात्मकपणा, सतत येणारी नवीन माहिती, आपला मेंदू सतत अलर्ट राहतो. त्यामुळे बाहेरून अगदी सामान्य दिसणारा माणूस मानसिक पातळीवर पूर्णपणे रिकामा आणि थकलेला असतो. आणि मग रात्री अंथरुणावर पडल्यावर झोप न येणं हा काही झोपेचा प्रॉब्लेम नाहीये. तो मेंदूचं ऑफ बटन कुठे आहे हे विसरून गेल्याचा परिणाम आहे.
जसं एखाद्या गाडीचा ॲक्सेलरेटर अडकलेला असावा आणि ब्रेक काम करत नसावा. अगदी बरोबर. म्हणूनच ह्यावरचा उपाय हा विचार थांबवण्याशी संबंधित नाही. एक मिनिट, इथे मला थोडं थांबवावंसं वाटतं. म्हणजे खरं सांगायचं तर हे सगळं ऐकायला खूप छान वाटतं, पण प्रॅक्टिकली विचार करूया. हे सतत चालणारं चक्र थांबवायचं कसं? विचार करणं कसं सोडून देता येईल? उपाय अजिबात गुंतागुंतीचा नाहीये. आपण विचारांशी लढू शकत नाही. जेवढे आपण त्यांना दाबण्याचा प्रयत्न करू तेवढे ते जास्त ताकदीने उफाळून वर येतील. मग काय करायचं? आपल्याला विचार थांबवायचे नाहीयेत, तर येणाऱ्या विचारांना फक्त पाहत राहायला शिकलं पाहिजे. अलिप्तपणे ऑब्झर्व्ह करायचं. बरं, समजा माझ्या मनात एखादा साधा विचार आहे की उद्या नाश्त्याला काय करू, तर ठीक आहे, मी तो विचार पाहू शकेन. पण जर माझा विचार हा एखाद्या भयानक आर्थिक संकटाबद्दल असेल किंवा एखाद्या जवळच्या व्यक्तीच्या आरोग्याबद्दल असेल, तर तो विचार एखाद्या पांढऱ्या ढगासारखा नसून भयंकर चक्रीवादळासारखा असतो. बरोबर. अशा वेळी जेव्हा मी बुडत असल्यासारखं वाटतं, तेव्हा मी किनाऱ्यावर उभा राहून फक्त पाहत कसा राहू शकतो? हे अशक्य वाटतं. हां, खूप उत्तम आणि प्रॅक्टिकल मुद्दा आहे. चक्रीवादळ आलं असताना शांत राहणं खरोखरच अशक्य आहे. हो ना? आणि म्हणूनच आपण सुरुवात त्या चक्रीवादळात करत नाही. आपण सुरुवात करतो रोजच्या शांततेच्या सरावाने. जेव्हा हवा शांत असते तेव्हा आपण किनाऱ्यावर उभं राहायला शिकतो, जेणेकरून वादळ आल्यावर आपल्याला पोहता येईल. म्हणजे रोज फक्त 5 मिनिटं स्वतःसाठी काढायची. हो, एक जागी शांत बसायचं. आणि मग काय करायचं? डोळे मिटून फक्त श्वासावर लक्ष केंद्रित करायचं. श्वास हा फक्त एक आधार आहे. मुख्य उद्देश हा आहे की जे विचार मनात येतील त्यांना अडवू नका. त्यांना हे वाईट विचार आहेत किंवा मला असे विचार का येतायत असं लेबल लावू नका. म्हणजे समजा मला कोणाचा राग आला, तर मी त्या व्यक्तीबद्दल विचार करत बसण्याऐवजी माझ्या मनात रागाचा विचार निर्माण झाला आहे असं त्रयस्थपणे पाहायचं. अगदी तेच. जसं आकाशात ढग येतात आणि जातात. आकाश कधी ढगांना अडवत नाही. काळे ढग आले तरी आकाश तिथेच असतं. पांढरे ढग आले तरी आकाश तिथेच असतं. ढग येतात, काही काळ थांबतात आणि निघून जातात. आकाश त्यांना धरून ठेवत नाही आणि त्यांना पळवूनही लावत नाही. ओके, लेट मी प्रोसेस दिस. जर मी माझ्या विचारांना पाहू शकत असेन, म्हणजे माझ्या मनात भीतीचा ढग आला आणि मी तो पाहिला, तर याचा अर्थ लॉजिकली असा होतो की मी आणि तो विचार या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. पाहणारा आणि दिसणारी गोष्ट एक असू शकत नाही. हाच तो सर्वात महत्वाचा दुवा आहे. मानसशास्त्रात याला कॉग्निटिव्ह डिफ्युजन म्हणतात. विचारांपासून स्वतःला वेगळं करणं. बापरे, हे खूपच लॉजिकल आहे. आपण नेहमी म्हणतो मला खूप राग आलाय किंवा मी खूप दुःखी आहे. आपण स्वतःला त्या भावनेशी पूर्णपणे जोडून घेतो. हो. पण जर मी फक्त पाहणारा असेन, तर मी तो राग नाहीये, मी ती भीती नाहीये, मी फक्त एक स्पेस आहे, ते आकाश आहे जिथे ती भीती आली आहे. विचार येतात आणि जातात, पण मूळ जाणीव तिथेच स्थिर असते. हे समजणं खरोखर मुक्त करणार आहे. आणि ज्या क्षणी आपल्याला हा फरक समजतो त्या क्षणी विचारांचा आपल्यावरचा प्रभाव कमी व्हायला लागतो. विचार येतात पण ते तुम्हाला अस्वस्थ करू शकत नाहीत, कारण तुम्ही त्यांच्याशी एकरूप झालेले नसता. कारण आपण फक्त एक प्रेक्षक बनतो. अगदी बरोबर. जसं सिनेमा पाहताना पडद्यावरच्या दृश्यांकडे आपण पाहतो. पडद्यावर आग लागली तरी पडदा जळत नाही. पडदा फक्त ती आग दाखवतो. हे सगळं समजायला खूप सोपं आहे, पण मला एक प्रामाणिक प्रश्न विचारायचा आहे. विचार ना. प्रत्यक्ष आयुष्यात हे 5 मिनिटं एका जागी बसणं खरंच सोपं आहे का? कारण आजकाल आपल्याला दर 2 मिनिटांनी फोन चेक करायची सवय आहे. नोटिफिकेशन आलं नाही तरी आपण स्क्रीन उघडून बघतो. हो, डोपामाइनची एवढी सवय लागलेल्या मेंदूला 5 मिनिटं शांत बसवणं म्हणजे एखाद्या व्यसनी माणसाला व्यसनापासून दूर ठेवण्यासारखे आहे. सुरुवातीचे काही दिवस तर हा सराव म्हणजे एक शिक्षाच वाटेल. हे अगदी स्वाभाविक आहे. आणि ती अस्वस्थता जाणवणं हाच तर खरा उपचाराचा भाग आहे. जेव्हा आपण पहिल्यांदा 5 मिनिटांसाठी शांत बसतो तेव्हा विचार थांबत नाहीत, ते 100च्या वेगाने येतात. मेंदू आपल्याला सांगतो की उठ, फोन बघ, काहीतरी काम कर, वेळ वाया घालू नकोस. हे डोपामाइनचं विथड्रॉवल असतं. पण प्रत्येक वेळी जेव्हा आपल्याला जाणीव होते की आपण विचारात हरवलो आहोत तेव्हा हळूच लक्ष परत त्या आकाशाकडे, म्हणजे नुसतं पाहण्याकडे घेऊन यायचं. म्हणजे चुकून एखाद्या ढगावर बसून निघून गेलो तर स्वतःला मारायचं नाही, तर फक्त शांतपणे परत आकाशात यायचं. बरोबर. आपण स्वतःशी खूप दयाळू व्हायला शिकलं पाहिजे. अरे रे, मी परत विचार करायला लागलो, मला तर शांत बसायचं होतं, अशी शिक्षा स्वतःला द्यायची नाही. फक्त हसायचं आणि म्हणायचं, हा आला आणखी एक विचार, आणि त्याला जाऊ द्यायचं.
हो, गेल्या अनेक वर्षांपासून आपण विचारांमध्ये वाहून जाण्याची सवय लावून घेतलीय. आता आपल्याला अलिप्त राहण्याची सवय लावायची आहे. याला वेळ लागेल, पण हे शक्य आहे. पण याचा अर्थ असा आहे का की आपण कधीच भविष्याचं प्लॅनिंग करायचं नाही? उद्याची कामं, करिअर, गुंतवणूक याबद्दल विचारच करायचा नाही का? अजिबात नाही. विचार करणं हे एक उत्तम कौशल्य आहे. मानवी मेंदूची ती सगळ्यात मोठी ताकद आहे. पण ते कौशल्य आपल्या नियंत्रणात असावं. जेव्हा मला एखादं काम करायचं आहे, प्लॅन बनवायचा आहे, तेव्हा मी माझ्या मनाचा पूर्ण क्षमतेने वापर करेन. पण जेव्हा काम संपेल, तेव्हा मला ते मन बंद करता आलं पाहिजे. जसं आपण लॅपटॉपवर काम झाल्यावर तो शटडाऊन करून ठेवतो. तो सतत रात्रंदिवस चालू ठेवत नाही. अगदी तसंच. ही जी अलिप्तता आहे ती आपल्या दैनंदिन जीवनात नक्की कसा बदल घडवते? कारण आपण फक्त दिवसातल्या 5 मिनिटांच्या सरावाबद्दल बोलतोय. उरलेले 23 तास आणि 55 मिनिटं या 5 मिनिटांमुळे कसे बदलतात? सुरुवातीला ती फक्त 5 मिनिटे असतात, पण हळूहळू ती शांतता आणि अलिप्तता आपल्या स्वभावाचा भाग बनते. आपली निर्णय क्षमता सुधारते, कारण आपण भीतीपोटी किंवा पॅनिक होऊन निर्णय घेत नाही. आपली झोप सुधारते, कारण रात्री आपण मनाला ऑफ करू शकतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपले लोकांशी असलेले संबंध सुधारतात. कारण कोणीतरी काहीतरी बोलल्यावर त्वरित प्रतिक्रिया देण्यापूर्वी आपण एक छोटासा पॉज घेऊ शकतो. आपण रिॲक्ट करण्याऐवजी रिस्पॉन्ड करायला शिकतो. हा पॉज म्हणजेच ते आकाश आहे. हे सगळं समजून घेताना मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. आपण अनेकदा शांतता मिळवण्यासाठी खूप धडपड करतो. सुट्ट्यांवर जातो, डोंगरांवर जातो, महागातले गॅजेट्स घेतो. हो, पण खरी शांतता आपल्या आतच दडलेली आहे. फक्त आपण तिच्यावर विचारांचे अनावश्यक ढग साठवून ठेवले आहेत. आयुष्य हलकं करण्यासाठी खूप मोठ्या गोष्टी करण्याची किंवा हिमालयात जाऊन बसण्याची गरज नसते. रोज स्वतःला फक्त 5 मिनिटं देऊन आपलं मन कसं काम करतं हे पाहिलं तर खूप मोठा फरक पडू शकतो. आणि ही शांतता कोणत्याही बाहेरील परिस्थितीवर अवलंबून नसते. बाहेर कितीही गोंधळ असला, आयुष्यात कितीही प्रॉब्लेम्स असले, तरी तुमचं आतलं आकाश निरभ्र राहू शकतं. तुम्ही ट्रॅफिकमध्ये अडकलेले असाल तरी तुम्ही शांत राहू शकता. आपण अनेकदा असा विचार करतो की जेव्हा आयुष्यातले सगळे प्रॉब्लेम संपतील, बँकेत भरपूर बॅलन्स असेल, नोकरीत ताण नसेल, तेव्हा आपण शांतपणे जगू. आपण कायम एका काल्पनिक भविष्याची वाट पाहत असतो. पण अशी वेळ कधीच येत नाही. कारण शांत मन ही कोणतीही लक्झरी नाही, तर ती एक सवय आहे. आणि ती सवय आपण आत्तापासूनच लावू शकतो. रोज फक्त 5 मिनिटं स्वतःच्या मनाला पाहणं. त्यातले विचार थांबवण्याचा अट्टाहास न करता त्यांना फक्त ढगांसारखं पाहणं. नक्कीच. आपण सर्वांनी स्वतःला हा प्रश्न नक्की विचारून पाहायला हवा. आज आपल्या आकाशात कोणते ढग जमा झाले आहेत आणि आपण त्यांच्यात न वाहून जाता किनाऱ्यावर उभं राहून त्यांना फक्त पाहण्यास तयार आहोत का?